नमस्कार मंडळी. तुम्हीसुद्धा नागवेलीची पानं खातात का? त्यानंतर तुम्हाला काय अनुभव आलेला आहे? तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नागवेलीच्या पाण्याला म्हणजेच विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे. पूजा असो, धार्मिक कार्यक्रम असो, पाहुण्यांचे स्वागत असो किंवा जेवणानंतर पान खाण्याची पारंपरिक पद्धत असते. नागवेलीची पानं अनेक वर्षापासून आपल्या जीवनाचा एक भाग आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, नागवेलीची पानं खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो? नागवेलीची पानं पचनासाठी चांगलीत का? तोंडाची दुर्गंधी कमी करते का? नागवेलीची पानं रोज खाऊ शकतो का? आणि सर्वात महत्त्वाचे, नागवेलीची पानं आणि सुपारी तंबाखूसह खाल्ले तर यात नेमका काय फरक होतो? काय फरक आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. नागवेलीचे पान खायचे असेल तर कोणत्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे? त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता बघूया नागवेलीची पानं म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी तर नागवेलीची पानं नेमकं काय आहे ते समजून घेऊया. नागवेलीचं शास्त्रीय नाव आहे पायपर बीटल. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. भारतात या पानाचा उपयोग धार्मिक विधी, पारंपरिक पद्धती आणि खाद्य संस्कृतींमध्ये केला जातो. नागवेलीच्या पानाला विशिष्ट सुगंध आणि तिखटसर चव असते. या पानांमध्ये विविध वनस्पतीजन्य रासायनिक घटक म्हणजे फायटोकेमिकल्स आढळतात. काही संशोधनांमध्ये नागवेलीच्या पानांच्या एक्स्ट्रॅक्टमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्मांचा अभ्यास करण्यात आला आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ती म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. दुसरं म्हणजे नागवेलीची पानं खाल्ल्यावर पचनावर काय परिणाम होतात? नागवेलीची पानांचा पारंपरिक वापर जेवणानंतर केला जातो. भारतातील पारंपरिक ज्ञानामध्ये नागवेलीच्या पानाला डायजेस्टिव्ह म्हणजे पचनास मदत करणारे गुणधर्म असल्याचे मानले गेले आहे. भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड स्पायसेस डेव्हलपमेंटच्या माहितीतही बीटल लीफच्या पारंपरिक वापराचा उल्लेख आढळतो. म्हणून काही लोकांना जेवणानंतर पान खाल्ल्यावर पोट हलके वाटू लागते. पण जर तुम्हाला वारंवार गॅस, पोट फुगणे, आम्लपित्त किंवा अपचन होत असेल तर फक्त नागवेलीचा पान हा उपचार समजू नका. कारण सतत होणाऱ्या पचनाच्या समस्येमागे इतर वैद्यकीय कारणसुद्धा असू शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. नंतरचं म्हणजे तोंडाला ताजेपणा जाणवू शकतो. नागवेलीच्या पानाचा आणखी एक पारंपरिक उपयोग म्हणजे तोंडाला ताजेपणा. पानांमध्ये सुगंधी वनस्पतीजन्य घटक असल्यामुळे ते चघळल्यानंतर काही काळ तोंडाचा वास कमी जाणवू शकतो. पण लक्षात ठेवा, नागवेलीचे पान हे टूथब्रश किंवा माउथवॉशचा पर्याय नाही आहे. तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी दिवसातून 2 वेळा दात घासणे, जीभ स्वच्छ ठेवणे आणि नियमित दंत तपासणी करणे महत्त्वाचे ठरते. जर सतत तोंडातून दुर्गंधी येत असेल तर त्यामागे हिरड्यांचा आजार, दातांवरचा आजार, दातामध्ये अन्न अडकणे किंवा इतर कारणे असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. नंतरचं म्हणजे नागवेलीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. आता एक वैज्ञानिक माहिती बघूया. नागवेलीच्या पानांमध्ये विविध फायटोकेमिकल्स आढळतात. काही प्रयोगशाळेतील अभ्यासांमध्ये नागवेलीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी आढळली आहे. अँटीऑक्सिडंट शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी संबंधित प्रक्रियांमध्ये भूमिका बजावतात. पण याचा अर्थ असा नाही की नागवेलीची पानं खाल्ले की शरीरातील सर्व टॉक्झिन्स बाहेर पडतात. तर आपल्या शरीरातील लिव्हर आणि किडनी हे शरीरातील अनेक पदार्थांचे मेटाबॉलिझम आणि इलिमिनेशन करण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे डिटॉक्स आपली बॉडी ही होत असते. नंतर म्हणजे नागवेलीची पानं अँटीमायक्रोबियल आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर नागवेलीच्या पानांचा एक्स्ट्रॅक्ट आणि इसेन्शियल ऑइल्सवर केलेल्या काही प्रयोगशाळा अभ्यासांमध्ये विविध मायक्रो ऑर्गॅनिझम्स विरुद्ध म्हणजेच अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटीचा अभ्यास झाला आहे. आणि यामुळे नागवेलीच्या पानात काही अँटीमायक्रोबियल पोटेन्शियल असू शकतात असे संशोधनातून दिसले आहे.
तर एखाद्या व्यक्तीला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर डॉक्टरांनी दिलेले औषधे बंद करून नागवेलीची पानं खाणे योग्य नाही. हे महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पान म्हणजे नेमकं काय? इथंच तर सर्वात मोठा सर्वांचा गैरसमज होतो. जेव्हा आपण पान म्हणतो तेव्हा अनेकदा आपल्या डोळ्यासमोर येते नागवेलीचे पान, सुपारी, चुना, तंबाखू किंवा इतर पदार्थ. पण नागवेलीची साधी पानं आणि सुपारी किंवा तंबाखूसह तयार केलेला बीटल क्वीड हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. व महत्त्वाची सूचना मी देणार आहे ती म्हणजे सुपारीबद्दल. अनेकांना वाटते मी तंबाखू खात नाही, फक्त सुपारी आणि पान खातो, त्यामुळे ते सुरक्षित आहे. पण हे बरोबर नाही आहे. WHO आणि IARCच्या माहितीनुसार सुपारी स्वतः एक कर्करोगकारक आहे. सुपारीचे सेवन ओरल सबम्युकस फायब्रोसिस सारख्या तोंडाच्या पूर्वकर्करोगी अवस्थेशी संबंधित आहे. आणि बीटल क्वीडमध्ये तंबाखू नसले तरी ओरल कॅन्सरचा धोका वाढू शकतो. म्हणून नागवेलीचे पान खाणे आणि सुपारी खाणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे समजून घ्या. तंबाखूयुक्त पान का धोकादायक आहे ते सुद्धा आपण जाणून घ्या. जर पानामध्ये तंबाखू मिसळली असेल तर त्याचे धोके आणखी गंभीर होतात. WHO IARC नुसार तंबाखूसह बीटल क्वीडचे सेवन ओरल कॅन्सर आणि इसोफॅगल कॅन्सरशी संबंधित आहे. म्हणून तंबाखूयुक्त पानाला कोणत्याही परिस्थितीत आरोग्यदायी पान असे म्हणता येणार नाही. तंबाखू, गुटखा किंवा तत्सम पदार्थांसोबत नागवेलीचे पान खाणे टाळा. नंतर म्हणजे चुना आणि सुपारी नसलेले पान. जर कोणी पारंपरिक कारणासाठी किंवा चवीसाठी नागवेलीचे पान खात असेल, त्यामध्ये सुपारी आणि तंबाखू न घालणे हा महत्त्वाचा आरोग्यविषयक फरक आहे. तरीसुद्धा नागवेलीचे पान म्हणजे औषध असा समज करून रोज मोठ्या प्रमाणात खाण्याची आवश्यकता नाही. विशेषतः पान खाल्ल्यानंतर तोंडात जळजळ, सूज, खाज, पुरळ किंवा पोटाचा त्रास जाणवत असेल तर ते खाणे थांबवायचे आहे. व आता सगळ्यांना पडलेला प्रश्न तो म्हणजे रोज नागवेलीचे पानं खाऊ शकतो का? तर याचे उत्तर व्यक्ती, प्रमाण आणि पानांमध्ये काय घातले आहे यावर अवलंबून आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज पान खाण्याची कोणतीही सार्वत्रिक वैद्यकीय गरज नाही आणि रोज एक पान खाल्लेच पाहिजे असा वैज्ञानिक नियमही नाही. तुम्ही ते पारंपरिक किंवा खाद्यपदार्थ म्हणून घेत असाल तरी त्यामध्ये सुपारी आणि तंबाखू टाळणे महत्त्वाचे आहे. आता बघणार आहोत तोंडात जर ही लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका. त्यात म्हणजे तोंडामध्ये जखम वारंवार होणे, जखम बराच काळ न भरणे, पांढरं किंवा लाल चट्टा दिसणे, तोंड उघडताना त्रास होणे, चावताना गिळताना त्रास होणे, सतत जळजळ होणे, तोंडामध्ये गाठ जाणवणे अशी लक्षणं दिसत असतील तर स्वतःहून घरगुती उपाय करू नका. डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरेल. विशेषतः सुपारी किंवा तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. आता बघणार आहोत नागवेली पानाबद्दल 5 मोठे गैरसमज कोणते आहे. तर पहिलं म्हणजे नागवेलीचे पानं खाल्ले की सर्व प्रकारचे पोटाचे विकार बरे होतात. हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे. गैरसमज क्रमांक 2 म्हणजे नागवेलीचे पानं शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर काढते. तिसरं म्हणजे तंबाखू नाही म्हणून सुपारी सुरक्षित आहे. चौथं म्हणजे पान खाल्ले की दात आणि हिरड्या मजबूत होतात. आणि 5वं म्हणजे 21 दिवस पान खाल्ले की शरीरात मोठा सकारात्मक बदल दिसतो. तर ही सर्व प्रकारची गैरसमजे आहेत. मग नागवेलीचा पानाचा योग्य वापर कसा करावा हे तुम्हाला आता वाटलं असणार. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षितता आणि प्रमाण. पान स्वच्छ असावे, त्यावर माती किंवा इतर दूषित पदार्थ नसावेत. सुपारी, तंबाखू पूर्णपणे टाळायचं आहे आणि पान खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुवायचं आहे. आणि पानामुळे जर काही त्रास जाणवत असेल तर त्याचे लगेच सेवन बंद करायचे आहे. मग डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. तर आज आपण व्हिडिओत काय बघितलं ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊया.
आज आपण पाहिले की नागवेलीचे पानं म्हणजे पापड पिठल या वनस्पतीचे पान आहे. त्याचा भारतात पारंपरिक वापर आहे. काही अभ्यासांमध्ये त्याच्या पानामधील अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्माचा अभ्यास करण्यात आला आहे. पचनासाठी आणि तोंडाच्या ताजेपणासाठी याचा पारंपरिक वापर केला जातो. पण नागवेलीचे पान कोणत्याही आजाराचे सिद्ध औषध नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुपारी आणि तंबाखू असलेले पान सुरक्षित समजू नका. त्यानंतर मित्रांनो, नागवेलीचे पान खाल्ल्यावर काय होते या प्रश्नाचे उत्तर आता तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. नागवेलीच्या पानाला आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्व आहे आणि त्यामध्ये काही जैविक गुणधर्माचा अभ्यास झालेला आहे. पण कोणत्याही नैसर्गिक पदार्थाला लगेच औषध समजणे योग्य नाही आणि सुपारी, तंबाखू यांच्यापासून तर दूर राहणे ही सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही नागवेलीचे पान कोणत्या पद्धतीने खातात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारची आरोग्य, आयुर्वेद, घरगुती उपाय आणि पारंपरिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.